मित्रा नीट व्यवस्थित कारण आता मी जी ओपनिंग सांगतोय लायब्ररी असिस्टंट आणि स्टेनोग्राफर ही 2 पदे. स्टेनोग्राफरला कोणी अप्लाय करू शकतं. लायब्ररी असिस्टंट एक चांगलं पद आहे इथे. तर ही ओपनिंग जी आलेली ती आलेली आहे नॅशनल टेस्ट हाऊस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स या मंत्रालयाच्या अंतर्गत. सो सगळ्यात महत्त्वाचं जर प्रॉपरली पाहिलं पगार खूप खूप उत्तम आहे इथे. लेव्हल 7चा पगार आहे प्रत्येकाला. लेव्हल 6 आणि लेव्हल 7. लेव्हल 7चा पगार जो आहे 44,900 ते मित्रा 1,42,000 पर्यंत. अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे. पदं खूप चांगली आहेत. 2, 1, 1, 3 आणि 9 पदं आहेत. लायब्ररी असिस्टंटची एकूण 3 पदं आणि स्टेनोग्राफरची मित्रा ग्रेड 1चा स्टेनोग्राफर म्हणजे जे टायपिस्ट असतात, टायपर असतात त्यांच्यासाठी जो पगार आहे, तो प्रॉपरली पगार खूप चांगला आहे. मुंबईला पोझिशन आहे. कोलकाता, चेन्नई आणि गाझियाबाद अशा 4 ठिकाणी ते स्टेनोग्राफर लागतात. ते मुंबईला देखील लागते मित्रा. 9 जागा आहे. पगार खतरनाक आहे. 35,400 ते 1,12,400. अप्लाय कुठं करायचं www.nth.gov.in या वेबसाईटला अप्लाय करायचं तुला आणि जाऊन तू प्रॉपरली बघ आणि सगळ्यात महत्त्वाची कंप्लीट इन्फॉर्मेशन मी कम्युनिटीमध्ये टाकली आहे. आहे आणि त्याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. सेकंड गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय? येणारी पुढची संधी कदाचित तुझ्यासाठी चालून येईल आणि त्या संधीचं सोनं झालं तर मित्रा तू अख्खं आयुष्य, संपूर्ण आयुष्य स्टेबल होशील आणि एका मान-सन्मान आणि एका चांगल्या पगारावरती, हुद्द्यावरती काम करशील. तर पुढची संधी मिस नाही करण्यासाठी आणि वेळेत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय? फॉलो करायचं पेजला आणि सगळ्या मित्रांसोबत शेअर करायचे जे ह्या पदांवरती आज म्हणजे अप्लाय करू शकतात आणि काम करू शकतात.